ऑपरेशन सिंदूर नंतर भारतात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। देशातील जवळपास सर्व प्रमुख शहरांमध्ये पोलिसांना हाय अलर्टवर राहण्याचे आदेश देण्यात आलेत। सुरक्षेचा उपाय म्हणून देशभरातील 27 विमानतळ तात्पुरती बंद करण्यात आली आहे। ही विमानतळ शनिवारी 10 मे सकाळी 5:29 बंद राहणार आहेत। भारतीय विमान कंपन्यांनी गुरुवारी 8 मे 2025 पासून एकूण 430 उड्डाणं रद्द केली आहेत। पाकिस्तानच्या संभाव्य लष्करी हालचाली पाहता सुरक्षेचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला गेलाय। जे 27 विमानतळ तात्पुरती बंद करण्यात आली आहे त्यात चंदीगड, श्रीनगर, अमृतसर, लुधियाना, भुंतर, किशनगड, पटियाला, शिमला, गग्गल, बठिंडा, जैसलमेर, जोधपुर, बिकानेर, हलवारा, पठाणकोट, लेह, जम्मू, मुंद्रा, जामनगर, राजकोट, पोरबंदर, कांडला, केशोड, भुज, धर्मशाळा, ग्वालेर आणि गाझियाबादचं हिंडन या विमानतळांचा समावेश आहे। तर काही विमानतळावर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। यात इंदिरा गांधी नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, बेंगळुरू केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ, चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ या विमानतळांचा समावेश आहे। उड्डाणं रद्द झाल्यानंतर सर्व विमानतळांनी प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत। ज्या प्रवाशांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत किंवा त्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहेत त्यांना संबंधित विमान कंपनींशी संपर्क साधण्यास सांगण्यात आलंय। दिल्ली विमानतळाने प्रवाशांना सूचना जारी करून सांगितलं की दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल्स आणि 4ही धावपट्ट्यांवर सर्व कामकाज सामान्यपणे सुरू आहे। तथापि बदलत्या हवाई परिस्थितीमुळे काही उड्डाणांवर परिणाम झालाय। त्यामुळे सध्याच्या परिस्थितीचा विचार करता प्रवास टाळण्याचा प्रयत्न करा आणि काळजी घ्या।